जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सर्वच लोक जे युट्यूबवरती सर्च करतायत की आपल्या मोबाईलमध्ये रिंगटोन कसं लावायचा, हे जे तुम्हाला मी आज पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच जे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण आजचा व्हिडिओ पूर्ण महत्त्वपूर्ण जे मित्रांनो तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर आपण आता एखादा जर व्यक्ती आपल्याला कॉल केला तर आपण आता जे काय आपण मोबाईल जर नवीन घेतला तर आता जे काय रिंगटोन असते ते मित्रांनो कंपनीकडून जे काय आपलं कस्टम जे रिंगटोन असतं ते जो असतो ते एकेकांना चांगला वाटत नाही. म्हणजे त्यांनी स्वतःचं गाणं म्हणजे आता यूट्यूबवरती आपण गाणं ट्रेनिंगला बघतो तशा प्रकारचा रिंगटोन लावायला बघतो, पण एकांना रिंगटोन तो बसत नाही. तो कसा लावायचा हे जे मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार. तुम्ही जराही व्हिडिओ स्किप न करता बघायचा, म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजेल. तर चला मित्रांनो, आपण आजच्या वेळेला जराही न वेळेत आपण आजच्या वेळेच्या मित्रांनो सुरुवात करून घेऊया. तर पहिल्यांदा रिंगटोन लावायला काय करायचं की पहिल्यांदा आपल्याला जे काय आपल्या मोबाईल आहे त्या मोबाईलच्या सेटिंगवरती जायचं. म्हणजे सेटिंग ॲप जे म्हणजे त्या सेटिंग ॲप जे मित्रांनो तुम्हाला सिम्पली तो ओपन करून घ्यायचा आहे. सिम्पली आता जो काय तुमचा विवोचा, सॅमसंगचा, आयफोनचा जो काय तुमचा मोबाईल असेल त्या मोबाईलमध्ये सिम्पली सेटिंग जे मित्रांनो एक ॲप असतो कंपनीकडूनच, तो वर तुम्ही बघू शकता आहे माझ्याकडे सेटिंग म्हणून. सिम्पली सेटिंगवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुमचं पण पूर्णपणे जे मित्रांनो सेटिंगचं जे ॲप जे मित्रांनो ओपन होईल वर बघू शकता सेटिंग जे आहे हे जे मित्र माझा मोबाईलचा IQ जे मित्रांनो माझा मोबाईल आहे IQ Z9S Pro हा जो माझा मोबाईल आहे, जो तुमचा काय मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये तुम्ही सेटिंग ॲप जे मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून सिम्पली इथून जे तुम्ही थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथून जे तुम्ही बघू शकता इथं साऊंड व्हायब्रेशन म्हणजे मित्रांनो अशा दोन ऑप्शन आहे. सिम्पली याच्यावरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक केलं आहे तिथे जे तुम्ही पूर्णपणे तुम्ही बघू शकता की आपल्या तुमच्या मोबाईलचा मीडियाचा साऊंड किती आहे, रिंगचा व्हॉल्यूम किती आहे, नोटिफिकेशन आणि त्या अलार्मचं तिथे जे पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटत आहे. सिम्पली त्याचे तुम्ही काय करणार आहे की आपल्याला रिंगटोन ठेवायचं. रिंगटोन कुठून ठेवायचं हे जे मित्रांनो मी आता तुम्हाला सांगतो. इथून जे थोडंसं मित्रांनो खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथून जे तुम्ही बघू शकता इथं फोन रिंगटोन जे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं फोन रिंगटोन जे मित्रांनो आतले जे काय तुमचा फोनचा रिंगटोन आहे तुम्ही इथून जे मित्रांनो सिलेक्ट करून ॲड करू शकता. सिम्पली तर मी ते ॲड केलेलं आहे ऑलरेडी माझं. इथं जे तुम्हाला काय दिसेल कंपनीचा जो काही कस्टमचा रिंगटोन आहे तो तुम्हाला इथं जे तुमचं नाव जे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही जो काय तुम्ही रिंगटोन ठेवणार आहे तो तुम्हाला सिम्पली कुठूनही डाउनलोड करून घ्यायचा आहे. जेणेकरून क्रोमवरून जे मित्रांनो आपले ऑडिओचे तुम्ही डाउनलोड करू शकता. नाहीतर स्नॅपट्यूब आहे, सेफ्टी यूट्यूब आहे, तिथून जे तुम्ही जे तुम्हाला गाणं आवडलं ते तुम्हाला सिम्पली डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर ते सिम्पली फोन रिंगटोनवरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जर तुम्ही सिस्टीमचे जर ज्या फोनच्या सिस्टीम जे रिंगटोन येतात तुम्ही इथून पण जे मित्रांनो ॲड करू शकताय. तर जे काय तुमच्या गॅलरीमधून किंवा तुमच्या फोनमधून जे साऊंड जे तुम्ही लावणार आहे रिंगटोन लावणार सिम्पली इथून जे तुम्ही कस्टम रिंगटोन आहे सिम्पली याच्यावरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे काही तुमच्या मोबाईलमध्ये ऑडिओ सेव्ह आहे ते सिम्पली ऑडिओमधले पूर्णपणे जे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. हे जे मित्रांनो माझ्याकडे पूर्ण हे सॉंग जे मित्रांनो डाउनलोड केलेले आहेत म्हणजे माझ्याकडे बघायला भेटतात. जे काय तुम्ही डाउनलोड करणार जो काही तुम्ही रिंगटोन लावणार आहे तो तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि मग इथून जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली मी ते मित्रांनो सिलेक्ट करून घेतो. जो काही मी आता जो मी ठेवणार तो मित्रांनो ते सिलेक्ट करून घ्यायचं. बघू शकता मित्रांनो मी इथं डाउनलोड करून ठेवलेलं आहे. फक्त एक मित्रांनो रिंगटोन आहे ते सिम्पली इथून जे क्लिक आहे सिम्पली याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं अशा प्रकारे. सिम्पली याच्यावरती मी ते क्लिक करून घेतो. तर बघ तुम्ही साऊंड घेतलेला आहे एकदम पूर्णपणे वाजेल तुमच्या मोबाईलमध्ये. आता तिथं प्रकारे तुम्ही आता जो काय मित्रांनो तुम्ही साऊंड सिलेक्ट केलेला आहे इथून जे तुम्ही साऊंड इथं सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे पूर्णपणे जे मित्रांनो तो तेच गाणं आहे का तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करून ते बघायचं आहे. सिलेक्ट झाल्यानंतर सिम्पली इथून जे तुम्हाला बॅक पडायचं आहे म्हणजे इथून जे तुम्ही इथून बॅक यायचं आहे. सिम्पली इथून जे बॅक येतो. बॅक झाल्यानंतर बघता इथून जे आपला रिंगटोन जे मित्रांनो बसलेला आहे. रिंगटोन तुमचं जर सेट झालं तर इथे जे काय तुमचं रिंगटोन आहे सिम्पली इथून जे तुमचं रिंगटोनचं इथं नाव येईल. तर मित्रांनो मग तेव्हा तुमचं समजेल की आपल्या मोबाईलला रिंगटोन बसलेला आहे पूर्णपणे. तर इथून जे सिम्पली बॅक येतो. तर सिम्पली इथं बॅक करून तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण मोबाईलला आपल्या अशा प्रकारे रिंगटोन लावू शकताय. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो मला खाली कमेंट सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटतं तर कमेंटमध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.